सुप्रभात मैत्रिणींनो, मी पुष्पा झरेकर सुप्रभात फॅमिलीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आता आपण आलेलो आहोत डाळिंबाच्या बागेकडे। तर डाळिंब तोडायचं काम चाललं आहे। जी मोठी मोठी डाळिंब दिसत आहेत तर ते तोडायचे आहेत, म्हणून तिकडे आता मी आली आहे। भाऊ आणि वहिनी आतमध्ये गेले असणार, ते डाळिंब तोडतायत। दाखवते, पाण्याची कळशी ठेवली आहे भरून, इथे जाळी ठेवली आहे। हे बघा, इकडे डाळिंब तोडतात। ह्या झाडाची तोडून झालेली आहे। जी मोठी मोठी दिसतात ना, म्हणजे अशी झालेली पिकलेली डाळिंब ती काढतायत। हे बघा, आतमध्ये ना खूप चिखल आहे, कालच पाऊस होऊन गेलाय, सगळं चिखल आहे। आणि भाऊ वहिनी असेल आतमध्ये, आपण शोधूया त्यांना। हे बघा, डाळिंब तोडतायत। तर हे ना कच्चे आहेत, हे ठेवायचे, हे थोड्या दिवसांनी मोठे होतील। आणि हा डाळिंबाचा बाग आहे ना, खूप असा पूर्ण डाळिंबाने भरलेला, खूप म्हणजे खूपच डाळिंब होते। नेमकी 15 दिवसापूर्वी, गेल्या आठवड्यात मला वाटतं, असं रात्रीचा आता पाऊस असतो ना, तर भाऊ माझा तिकडे, ते आपलं घर आहे तिकडे टेरेसवर असतो, तो राखण करतो। तर ते पाऊस खूप असल्यामुळे तर टेरेसवर तो नव्हता, आणि मग रात्रीचं अचानक असे चोर आले वाटतं, आणि चोरांनी ना त्याचा डाळिंबाचा बाग, म्हणजे असं 1-2 झाडं सोडून असं बागेतले सगळे डाळिंब असे काढून घेतलेले। म्हणजे एक झाडाला ठेवले, एक झाडाचे काढले, असं बराच त्याचा बाग पूर्ण अशी। आता ही झाडं आहे ना, तुम्हाला दिसतात ना, एवढी ही 300-400 झाडं असतील, तर 200-250 झाडांचे त्यांनी डाळिंब काढून घेतलेले आहेत। तर जे दिसलेत ना, मग भाऊ बोलला, ज्या झाडांना आहेत ना, तर ते आपण आहे ना आता तोडून घेऊया, कारण की ना आता बाग पूर्ण भरलेला आहे, आणि मग येतात आणि कधी घेऊन जातात तर कळत पण नाही। आता पूर्ण रात्रभर, कधी तो एकटाच असतो ना घरी, तर तो राखण करतो, तर राखण किती करणार ना, रात्रीचं थोडी तरी झोप लागते ना। आणि हे माहीतच नाही, दुसऱ्या दिवशी आला शेतामध्ये तर बघतो तर असं झाडाचे डाळिंब बरेच असे काढून नेलेले। आता जे आहेत ना, तुझे पिकलेले डाळिंब, तर ते आता काढतायत। आता बघूया आपण ते कुठे दिसत आहेत का। इकडे आवाज येतो, इकडे त्यांचा, ते बघा तिकडे। डाळिंब काढतात, भेटले। ही लाईन चालू आहे डाळिंबाची। हा बाग पूर्ण असा डाळिंबाने खूप असा भरलेला होता। तर जे आपल्याला दिसत आहेत ना, रेड रेड पिकलेली, ती आता काढतायत। चला आपण बघूया। गवत वाढलेलं आहे ना, आणि चिखल पण आहे, तर थोडंसं ऊन पडलं तर जरा सुकते। जास्त पाऊस होत नाही इकडे, थोडाफार पाऊस असतो तर जमीन लगेच थोडा पाऊस पडला तरी ऑब्झर्व करते, पाणी आतमध्ये घेते। व डाळिंब काढतायत। दिसते, जी आपले आहेत, जी पिकलेली दिसत आहेत ती काढायची, जी कच्ची ती ठेवायची। हो की नाही ग आरती? ती बघा आमची ज्योती कशी वर हात करून काढते। तिकडे भाऊ काढतोय, इकडे वहिनी आहे। ह्या झाडाची काढली, हे लालवालं ठेवलंय ना, हा अर्ध कच्चं म्हणून। काढतात पिकलेले।
काटे पण असतात ना. हात पोचेल तिथपर्यंत घेते ओढून. त्याचा पोचला हात. तिकडे पण एक खाली अजून. त्या खांटीला पण 2 आहे ना. अजून 2 लाईनी राहिल्यात. 3 4 3 राहिल्यात. 3 लाईन राहिल्यात ना. बघा असा आपला डाळिंबाचा बाग. छान छान मस्त. जे काय मिळालं उत्पादन ते घेत आहेत. जे गेलं ते गेलं. जेवढं आहे ते आपले काढून घेणार. हा रोडवरच येतो ना हा बाग. हा रोड आहे असा रहदारीचा. इथलंच कोणीतरी असेल, काय कोणी येऊन काढला माहीत नाही. जे काय आहे ते आता काढणार, जे दिसत आहेत झालेले ते. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसा हा माझा व्हिडिओ वाटला ते नक्कीच मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.